हॅलो, हे आहे अमेरिकेतील राधाकृष्ण टेम्पल. इथे आज आम्ही आलो आहे फुलो की होली सेलिब्रेशनसाठी. तसे या मंदिरामध्ये सगळे सण साजरे केले जातात, अगदी उत्साहात साजरे केले जातात. भारतामध्ये कोणतेही सण असले की तिथे सगळीकडेच तसा माहोल असतो आणि मग तो एक फील येतो आपल्याला सुद्धा की त्या फेस्टिवलचा. पण अमेरिकेमध्ये असं होत नाही. आपल्याला असा जर अनुभव घ्यायचा असेल, सणांचा छान अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्याला मंदिरांमध्ये जावं लागतं. या मंदिरांमध्ये साऊथचे, नॉर्थचे असे सगळेच पूर्ण भारतामधले जे लोक आहेत त्या मंदिरांमध्ये हे सण साजरे करण्यासाठी येतात. आता इथे पण तुम्ही जर बघितलं तर हे सगळे सण इथे खूप उत्साहात साजरे होतात. जसा हा आजचा सण आहे की फुलो की होली. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण रंगांची होळी बघितली होती, जी ओपन ग्राउंडवर सेलिब्रेट केली गेली होती. आणि या मंदिरामध्ये आता इंडोर प्रोग्राम आहे हा फुलो की होली. फुलांच्या पाकळ्यांनी ही होळी खेळली जाते. एंट्रन्सलाच आपल्याला एक फुलांच्या पाकळ्यांची थाली मिळते. या थाली घेऊन आपण या रांगेमधून पुढे जायचं आणि या पाकळ्या देवाला आपल्याला व्हायच्या आहेत. तीच होळी आहे. या फुलांनी होळी साजरी करायची आहे. मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती आहे, ती खूपच सुंदर आहे. इथे शेजारी जिवंत राधाकृष्णाचं प्रतिकात्मक रूप इथे त्यांनी तयार केलेलं आहे. ही छोटी शाळेतली मुलं आहेत आणि खूप वेळ उभी आहेत. आणि त्याचबरोबर उजव्या साईडला राधाकृष्ण आहेत. त्यांनी छान सुंदर गेटअप केला आहे आणि छान चेहऱ्यावर स्माईल ठेवून इथे छान उभे आहेत ते. वातावरण एकदम प्रसन्न आहे. मध्यभागी ही राधाकृष्णाची मूर्ती खूप सुबक आहे आणि त्याच्यावर ही होळी जी फुलांनी साजरी केली जाते. तर हे दृश्य बघायलाही खूप छान वाटतं आहे. इथे बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना राधाकृष्णाच्या पेहरावात आणलं होतं. तर हे छोटंसं एक जे बाळ होतं ते कृष्णाच्या पेहरावात आलं होतं आणि ते खूपच सुंदर दिसत होतं. अशी हळूहळू या कार्यक्रमाची रंगत वाढत होती. हे सगळे लोक आपल्या भारतापासून खूप लांब आहेत, तरीसुद्धा आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले सण खूप उत्साहात साजरे करतात. अशी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. संगीताच्या तालावर बरेच जणांनी ठेका धरला. संगीताच्या वातावरणाचा मनापासून आनंद लुटला. आणि आता पुढे आपण देवाच्या चरणी जी वाहिलेली फुलं होती, ज्या फुलांच्या पाकळ्या आपण देवाच्या चरणी वाहिल्या होत्या, त्या पाकळ्या प्रसाद म्हणून सर्वांवर उधळल्या गेल्या होत्या. ही होती फुलांची होळी. भगवंताचा प्रसाद, आशीर्वाद, प्रेम ज्या आपल्यावर वर्षावल्या जात होत्या, त्याचा आनंद सगळ्यांनी अगदी मनापासून लुटला. यापुढे काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच त्यांची कला सादर केली.
या कार्यक्रमाच्या काही क्लिप्स मी मुद्दाम याच्यामध्ये ॲड केल्या आहेत, कारण असं वाटतं, बहुतेकांना असं वाटतं की हे देशापासून खूप लांब राहतात लोक. आपली कला, आपली संस्कृती, याचा गंध तरी आहे का त्यांना? तर तुम्हाला या क्लिप्स बघून नक्की कळेल की याच्यामध्ये अगदी छोट्या मुलांपासून शाळेतली मुलं, कॉलेजमधल्या आणि मोठे या सगळ्यांनीच याच्यामध्ये भाग घेतला होता. आपली कला, आपली संस्कृती, आपले सण हे खूप मनापासून इथे जपले जातात. याचं हे उत्तम उदाहरण आहे. बघा, नृत्यसुद्धा इथे भरतनाट्यम, कथ्थकचे सुद्धा क्लासेस होतात आणि लोक जॉईन करतात, शिकतात. ही आपली कला सोडत नाहीत, आपल्या कला शिकल्या जातात इथे सुद्धा. आणि या अशा मस्त वातावरणामध्ये सगळ्यांनी या फुलो की होलीच्या कार्यक्रमाचा मनापासून आनंद लुटला. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलात. तुमचे मनापासून आभार.